पुण्यातील रिंग रोडच्या निविदा प्रक्रियेवरती काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। रविभाऊ, नेमका काय आक्षेप आहे? कुणाकडे तुमचा रोख आहे? माझा कोणाकडे रोख नाही। रिंग रोडमध्ये रिंग झाली आणि ती रिंग अशी झाली की ह्याच्यामध्ये जे ठेकेदार होते ह्या ठेकेदारांनी इलेक्ट्रिक बॉन्डमध्ये भारतीय जनता पार्टीला करोडो रुपये दिले। त्यांचीच नावं ह्या टेंडर प्रक्रियेमध्ये आहेत। ह्याच्यामध्ये काही ठेकेदार असे आहेत तर ते ब्लॅक लिस्टेड आहेत आणि हे टेंडर देताना जी मूळ रक्कम होती त्या मूळ रक्कमेपेक्षा 40% जास्त पैसे ठेकेदारांना देऊन ही मॅनेज करून टेंडर त्यांच्या हातामध्ये दिले। म्हणजे जवळजवळ 6,000 ह्या 10-12 कामामध्ये 6,000 कोटीपेक्षा जास्त पैसे त्यांनी ठेकेदारांना द्यायचं दिलेले आहेत। कोणती ती कंपन्यांची नावं काय आहेत नेमकी? ह्या सगळ्या कंपनीची नावं मी तुम्हाला सांगतोय। ह्याच्यामध्ये मेगा कंपनी असेल, इंटस्टर लिमिटेड ही कंपनी, JR कंपनी आहे, रोडवे सोल्युशन नावाची कंपनी आहे, PNC इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी आहे। ह्या सगळ्या कंपन्या ह्या भारतीय जनता पार्टीच्या संलग्न कंपन्या आहेत आणि ह्या कंपन्याला ज्या पद्धतीने टेंडर दिलं ह्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात गैरव्यवहार झाला। ह्याची सगळी सुई ह्या भ्रष्टाचाराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे पोहोचली जाते। मग ह्या मंत्रिमंडळात सगळे भ्रष्टाचारी लोक आहेत का? तर भ्रष्टाचारी आहेतच। कारण एखादं टेंडर आपण काढलं आणि त्या टेंडरची रक्कम ठरली जाते आणि त्याच्यामध्ये ठेकेदार आला तर ती एक तर बिलोड रकमेत येते, अभाव आली तर एखादा टक्का अभाव होती, पण ह्याच्यापेक्षा 40% जास्त अभावाचे टेंडर जर तुम्ही देत असताल आणि डिफॉल्टर कंपन्या ज्या तुम्हाला निवडणुकीमध्ये इलेक्ट्रिक बॉन्डमध्ये करोडो रुपये तर त्यांनाच मिळेल आणि ज्या कंपन्या बाद केल्या त्यांची यादी दिली पाहिजे, त्यांच्या काही चुका त्या सांगितल्या पाहिजे आणि ह्याच्यामध्ये जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। ह्याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीचे टेंडर फ्लोट केले कामा नाही आणि केल्यानंतर ते कुठल्या ह्यानी द्यायचे त्याच्यामध्ये एक टीप असते, ह्यातले सर्व अधिकार त्या टेंडर प्रक्रियेमधले जो अधिकार असेल त्याला असतात। मग त्यांनी हे का नाही बघितलं की आपल्या इथं 40% टेंडर अभाव जात आहे, मग आपण त्याच्यामध्ये ठेकेदारांना बोलून त्यांच्याशी चर्चा करून त्याची जी वाढलेली रक्कम कमी का करू शकलो ना? ह्या सगळ्या सिस्टीमचा भाग आहे। याच्याबद्दल काय आपण कुठं तक्रार करणार आहोत? आता ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिक बॉन्डमध्ये भाजपला पैसे दिले, म्हणजे तक्रार कोणाकडे करायची? आणि मुख्यमंत्री ह्याच्यामध्ये डिफॉल्टर वाटतात, मग तक्रार कोणाकडे करायची? आता हाच मला प्रश्न पडला। कोर्टात वगैरे जायचं? आता ह्याच्यामध्ये न्यायालयीन आम्ही माहिती घेऊन त्याच्यामध्ये आम्ही कोर्टात जाऊ, पण आम्ही कोर्टात किती वेळा जायचं? जनतेमध्ये जनतेचा पैसा अशा पद्धतीने लूट करणं हे योग्य नाही आणि जर 40% बिलो ह्यांनी जर तुम्ही पैसे देत असाल तर देशाचा आणि शहराचा पैसा तुम्ही लुबाडता हे स्पष्ट होतं आहे आणि याच्यामध्ये कोणी अशी राजकारण नाही, याच्यामध्ये काय नाही, पण हे रिंग रोडच्या नावाखाली रिंग झाली आणि रिंगमध्ये अधिकारी ह्याच्यामध्ये सामील आहेत। तर पुणे रिंग रोड जो होणार आहे त्याची निविदा निघाली आहे, त्यामध्येच रिंग झाली आहे आणि यामागं भाजपचा आणि त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हात आहे असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे। कॅमेरामन राजेश बिडकरसह नाजिम मुल्ला, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।